तुकाराम मुंडे जे कारवाई करतात सध्या दूध असेल किंवा इतर भेसळी विरुद्ध, तर काय बरोबर आहे का ते? बरोबर करतात हे करतात, बरोबर आहे की. बरोबर आहे. विरोध पाहिजे हो, तरच आमचं काहीतरी पुढे चालतंय नाही. त्याच गोष्ट दुःख आहे ना की एवढे अधिकारी आहेत हे तर तुकाराम मुंडेच काम करतायत. याचं सर्व दुःख आहे. जनतेला पडलेला, सामान्य जनतेला पडलेला मोठा गंभीर प्रश्न आहे हा की बाकीचे अधिकारी का काम करत नाही. आमची अशी इच्छा आहे की महापूजा तुकाराम मुंडेच्या हातानेच व्हावी. तुमची काय इच्छा आहे? तुमची काय इच्छा आहे? ती जर सगळं चांगलं होत असेल तर त्यांनीच करावी. होय, आणि मग मुख्यमंत्र्यांनी काय करायचं? मुख्यमंत्री नाही. आमची इच्छा मुख्यमंत्र्यांनी करू नये, तुकाराम मुंडेनेच करावं. पाऊले चालली पंढरी, गळा भेट घेती वारकरी, लेट्सअप संगे सजली आषाढी वारी. जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट पुणे प्रस्तुत अभंगवारी. महाराष्ट्राला भक्तिरसात डुंबविणाऱ्या आषाढी वारीचे खास वार्तांकन पहा फक्त लेट्सअप वर. रामकृष्ण हरी. सर्व वारकरी माझ्या सोबत बसलेले आहेत. मी सध्या चांदोबाचा लिंब या ठिकाणी आहे. तरडगावला आज माऊलींच्या पालखीचं विश्रांती असणार आहे, मुक्काम असणार आहे. आणि आज उभं रिंगण पाहण्यासाठी सगळे जण इथे थांबले. बरोबर. आता इथे सगळे वारकरी बसले होते. हे एकाच जिल्ह्यातील आहेत आणि जवळपास सगळेच 70 पार केलेले वारकरी आहेत. मस्त शेंगदाणे खात होते, मी पण खातोय, मलाही दिले. टोपी घातली त्यांनी मला, म्हणजे वारकऱ्यात बसलं तर वारकऱ्यासारखं आपण वाटलं पाहिजे, असं 4 ज्ञानाच्या गोष्टी सांगितल्या बाबांनी. सगळ्यांशी मी बोलणार आहे. थोड्याशा हा व्हिडिओ रेकॉर्ड करायच्या आधी थोड्या गप्पा मारल्या तर कळालं सगळेजण शेती करतात आणि सगळ्यांच्या घरी गायी आहेत, म्हशी आहेत, शेती करतात सगळे. तर ह्याच सुखादुःखाच्या गोष्टी वारीच्या वाटावर चालत राहतात प्रत्येकाच्या. तर मी सुद्धा यांच्याशी वारी आणि इतर शेती आणि मातीबद्दल थोडस विचारतो. त्यांना बोलतं करणार आहे. माऊली रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. तुम्ही आता कुठं आला? तुमचा ऍड्रेस आणि नाव सांगा. आमचं लक्ष्मण खुदाजी रामगावडे, चंदगड तालुका, कोल्हापूर जिल्हा. इथनं आम्ही आलो. कितवी वारी माऊली? ही माझी 25वी वारी. 25वी हा. वारी. ह्या दिंडीत आता मित्र किती वर्षापासून वारीला सोबत आहेत? त्यातले हाईतच सोबत, हे सगळे हाईतच सोबत. बर हा, ते 1-2 वर्ष मागे पुढे एवढेच. बर. काही मित्र सोडून गेले असे हा, काय? गेल्यात की काय त्यांची आठवण? कोण कोण गेले? आहेत. ते आपले बेनके रामगावडे असे खाली आहेत. वारीला आलं की आठवण येते? हो हो, आठवण त्यांची आते की होय. येते. वारीच्या आठवणी वेगळ्याच असतात. हो हो हो. आधी 1-8 दिवस हेच लागतंय, वेळ लागतंय, बरं. वेळ लागतंय. कधी जावं आणि कधी जावं, काम वाटपावी, बर. म्हणजे सगळं त्यांची घरातल्यांची त्यासनं ती सोय कशी करून द्यावी, म्हणजे मागलं हे सगळं हे करून यावं लागतं. काय भेटतं माऊली वारी? वारीत हे समाधान मिळतं, हे सांगून बी कुणास पटत नाही आणि ते काय हे नाही सांगता येत नाही. नाही. माऊली तुमचा काय अनुभव वारीचा? माझी पहिली वारी मी पुणे जिल्ह्यातला आहे. काले, पवनानगर तालुका, मावळ जिल्हा, पुणे. मी कालेगावचा रहिवासी, पुण्यामध्ये नोकरी निमित्त आहे. गेले 25 वर्षामध्ये माझे घराण्याची वारी. माझे बाबा आता थकले. माझ्या वडिलांचं वय 100 प्लस आहे. त्यांनी 80-90 वाऱ्या केल्या वयाच्या 15 वर्षापासून. म्हणजे माझी परंपरा आहे वारीची. तर आई बाबांना नंतर आई यायला लागली. आई आता थकली तर मग पहिलीच वारी करतोय. 2 वर्ष आम्ही वारी राहिली होती आमची. तर गाडी प्रवास केला 1-2 वर्ष आईनी. नंतर आईला म्हणलं आता तू नको जाऊ, आता मीच जातो पायी वारी. मग आता वेळ काढलाय, मुलाला कामाला लावलं. कसं वाटतं तुम्हाला? आता वारीचा खूपच वेगळा अनुभव आहे. आताची वारीच्या खूप सुविधा आहे. पूर्वीची आमचे बाबा सांगायचे की पूर्वीची वारी कशी कठीण होती. आता पायी वारच चालू असताना मला आमचे बाबाच दिसतात, त्यांनी कशा वाऱ्या केल्या असत. त्यावेळेला जेवण भोजन अशी काही व्यवस्था नव्हती. त्यावेळेला सगळी शिदोरी वगैरे घेऊन चालायचं. रस्त्याला चुली करायच्या, फुल पाऊस असायचा, राहण्याची सोय नसायची. अशा परिस्थितीमध्ये वारी करणं म्हणजे एवढं सोपं नाही हे मला नक्की कळालं. इथे आल्यानंतर आणि हे सगळं पाहिल्यानंतर असं एक तुकाराम महाराजांचा अभंग आठवतो. वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे. तर अगदी आंब्याची ही बाग आहे छोटीशी आणि या बागेमध्ये सगळे वारकरी बघा सावलीला विसावलेले आहेत आणि विश्रांती घेत आहेत. त्यामुळे वृक्ष किती महत्वाचे आहेत आणि त्याचं महत्व तुकाराम महाराजांनी किती सांगितलं. हे सोयरे आहेत आमचे हे वृक्ष. तर असं बरोबर आहे मौली. काय सांगाल? आताची पिढी फारच तोडते वृक्ष. हो चांगला आहे. वृक्ष तोडले पाहिजे की काय? नाही तोडायची नाही. तुमच्या शेतात असतात की तोडतात? सगळीकडे. काय चाललंय? काय शेती आता शेतीमध्ये? ऊस, नाचणा, भात, मक्का आहे,
शेती परवडती का हो? शेवटी परवडली न परवडली तर बी केलीच पाहिजे आम्हाला, विलाज नाही, करूच पाहिजे. तुमच्या सगळ्यांच्या घरी गाई म्हशी आहेत, तुम्ही असं बोलत होते. आता एक प्रश्न आणि एक अधिकारी फार चर्चेत आलेत. त्यांचं नाव आहे तुकाराम मुंडे. तुकाराम मुंडे जे कारवाई करतात सध्या दूध असेल किंवा इतर भेसळी विरुद्ध, तर काय बरोबर आहे का? ते बरोबर करतात? हे करतात, बरोबर आहे की. बरोबर आहे, विरोध पाहिजे हो, तरच आमचं काहीतरी पुढे चालतंय नाही. भाव भेटत नव्हता तुम्हाला, मग यामुळेच भेटत नव्हतं का? नव्हतं असंच की आहे. हो, सगळं हेच हो, एका म्हणजे सगळे बेसळ करून सगळे आम्हानच बुडीला नाही सगळं. तुकाराम मुंडे जे आता सगळे जे काम करतायत किंवा जे निर्णय घेत आहेत ते तुम्हाला पटतंय? शेतकरी पडतंय, शेतकऱ्यांना पडतंय, पडतंय. तुमचं काय मत आहे? पटतंय 100% आमचं समर्थन आहे या गोष्टीला. तुकाराम मुंडे साहेबांच्या प्रत्येक गोष्टीला पूर्ण शेतकरी वर्गाचं समर्थन आहे. अजून काय केलं पाहिजे त्यांनी तुम्हाला वाटतं? भेसळ बंद करायला पाहिजे ना. भेसळ बंद करणे, गुटखे महत्वाचा गुटख्याची कीड जी आहे ती एकमेव आम्हाला विश्वास आहे, आत्मविश्वास आहे की तुकाराम मुंडे साहेबांच्या सानिध्यातून किंवा मार्गदर्शनातून ही कीड महाराष्ट्रातून निघून गेली पाहिजे असं मला वाटते. कारण तरुण वर्गाला लागलेली ही व्यसन कीड आहे. हे भेसळ वगैरे हे कोण करतंय हो नेमकं? कोण करतंय भेसळ वगैरे? यापरीत लोक करतात. काय केलं पाहिजे ते भेसळ करणाऱ्यांच्या विरोधात? काय नाही, त्यांना मुकाची कारवाई ती चालू आहे, ती बरोबरच चालू आहे. त्यांना हेच केलं पाहिजे, जीवाच्या लोकांच्या आरोग्याशी खेळण्याचा कोणाला अधिकार नाही ना. 4 पैशासाठी यांचा स्वतःचा फायदा व्हावा म्हणून वाटेल ते करतात. लोकांच्या जीवाशी खेळतात. उद्या आपली लहान मुले पुढची पिढी कशी निघणार? आंधळी पांगळीच निघणार ना याच्या कमकुवत खाण्यामुळं. शरीराने काय त्यांना शरीर साथ देणार आहे का? नाही देणार. त्यामुळे थांबलंच पाहिजे. अगदी आता वारीमध्ये काही आम्ही दिंड्या पाहिल्या, त्या दिंड्यामध्ये तुकाराम महाराजांच्या वेशामध्ये तुकाराम मुंडेंचे बॅनर असे दिसले आम्हाला. चांगलं काम करून त्याचं आपल्या महाराष्ट्राची परंपराच आहे. चांगलं काम करतो त्याला आपण डोक्यावर घेतोच ना. वाईटाला कसं डोक्यावर घेणार आपण? या आधी पण अधिकारी होतेच तिथे. मग आता त्याच गोष्ट दुःख आहे ना की एवढे अधिकारी आहेत, हे तर तुकाराम मुंडेच काम करतायत. याचं सर्व दुःख आहे. जनतेला पडलेला, सामान्य जनतेला पडलेला मोठा गंभीर प्रश्न आहे की बाकीचे अधिकारी का काम करत नाही. अजून कुठले कुठले असे काम आहेत की ते तुकाराम मुंडेंनीच केलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं मनापासून? तुकाराम मुंडे त्या खात्यामध्ये जातात, त्या खात्यातलेच काम चांगलं करतात. त्या काम म्हणतात 20 वर्षामध्ये 23 बदली झाली. हे जग जाहीर ना. आता खात्यात दुसरा झाली बरं, बदली का होती असं काय? कामच करून देत नाही त्यांना. चांगलं काम करायला गेलं का मागं वाढतात. कारण की मग त्यांनी चांगलं काम केलं की त्या खात्याचं इन्कम बंद होते. त्यांना बाकीच्या लोकांना चावता येत नाही. सरकारला काय मागणं आहे तुमचं? सरकारकडे हीच मागणी आहे की तुकाराम मुंडे सारखे असेच तर तुम्ही प्रामाणिकपणे अधिकारी नियमा आणि त्यांना सर्वमताने काम करून दे. त्यांच्या कामामध्ये अडथळा निर्माण करू नका. सरकारला हीच विनंती. कारण की सरकारामध्ये सगळे भ्रष्टाचार चालू आहेत. कोण करतं बरं भेसळ बाबा? दुधात भेसळ कोण करते? बेसळ तर ते बघा, विचार करायची की त्यांनीच हे करूच पाहिजे. ते आम्हाला कळत नाही ना ते कोण करतंय ते. दूध, म्हशी चारणे, गाई चारणे हे एवढंच आमचं काम. सांगणार कसं? चांगलं वाटतंय का मुंडे साहेब करतायत? बरोबर, 100% 100% खरं आहे ते. अजून काय काय केलं पाहिजे मुंडे साहेबांनी महाराष्ट्रात? जे आता दूध असेल, भेसळ याच्यावर काम करतायत, असे कुठले डिपार्टमेंट आहेत यात काम केलं पाहिजे? डिपार्टमेंट असं खूप डिपार्टमेंट आहेत, पण त्यातले त्यात जे चांगलं तिथं खूप भ्रष्टाचार होतो, तिथं लोकांच्या आरोग्याशी खेळलं जातं. त्याच्यावरती मुंडे साहेबांनी काम केलंच पाहिजे. हा मेन मुद्दा आहे. पांडुरंगाकडे काय मागायचंय तुकाराम मुंडे? मान्य हेच आहे की त्यांना अशीच सद्बुद्धी होऊ दे, त्याने असं समाजाचं कार्य घडू दे आणि समाजाला न्याय मिळू दे. हे न्यायाचंच काम आहे. तुम्हाला काय वाटतं बाबा? का आम्हाला बी ठीक वाटतंय. हेच ठीक आहे. पट्टे तुकाराम मुंडे जे करतायत ते पट्टे? पडतं. हेच आता तुम्ही ऐकलं असेल टीव्हीवर वगैरे, सगळे बातम्या ऐकल्या असतील की सर्रास भेसळ चालू होती आणि ते दूध आपण बाळांना देत होतो, हे सगळं केलं जात होतं. याच्याबद्दल तुम्हाला काही कल्पना होती का बरं असं होत होतं म्हणून? आम्हाला कल्पना अशी होत म्हणून नाही. कल्पना म्हणजे महाराष्ट्रामध्ये दूधपानाचं क्षेत्र किती आहे, दूधपान किती मिळतं आपल्याला आणि दुधाची गरज किती आहे, मग हे बाकीचं दूध येतं कुठून येतं ह्याचा शहरातल्या लोकांना पूर्णपणे अभ्यास होता. पण कुठून येतं काय तर ह्याची कोणाला कल्पनाच नव्हती ना. दुधाचे उत्पादन किती आहे महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्राला दूध लागतं किती, मग एवढं दूध येतं कुठून
हे जनरल लोकांना माहिती. आता फक्त कसे गावाकडली लोक त्यांना पटकन या गोष्टी सांगता येत नाही, त्यांना व्यक्त होता येत नाही, एवढंच आहे. बाकी काय नाही, सगळ्यांना माहिती. बरोबर आहे. अगदी इथं मी जेव्हा सुरुवातीला बोलत होतो त्यावेळेस सगळेजण सांगत होते या दुधाबद्दल वगैरे वगैरे. मात्र कॅमेरा सुरू केला की बाबा बोलत नाहीत, फक्त 2-3च बाबा बोलतायत. माऊली, गावात पॉकेटचं दूध वापरता की कसं तुम्ही? काय ओरिजिनल वापरतात. कशाचं आहे? माहिती गाईचं म्हशी? गाईचं आहे. गाईचं 2 गाई. 2 गाई. हे आता हे भेसळीचं वगैरे कळाल्यावर काय वाटतंय? हे बेकार आहे तू शरीरासाठी. हा काय कोण बघतंय खातंय भेसळीसाठीचं वगैरे खातं बघतंय कोण? कुठला अधिकारी बघताय? शहरातले लोक. आणि हे जे भेसळीचे जे कारनामे बाहेर काढतायत ते कोण अधिकारी आहेत? तुकाराम मुंडे. कधी नाव माहित झालं तुम्हाला? त्यामध्ये आता पुढे या. तुम्ही नुसतं भेसळीबद्दल दुधाबद्दलच बोलले साहेब, पण मुंडे साहेबाला खरं तर कृषीमध्ये घ्यायला पाहिजे. जे बी बियाणं असेल, खतं औषधं असतील, याच्यामध्ये भरपूर मिळावट आहे. ती मिळावट काढून टाकण्यासाठी तुकाराम मुंडे सारखा देव माणूस शेतकऱ्याच्या पाठीमागे पाहिजे. आणि नुसतं दुधाचं काय बोलायला, दुधाच्या बाबतीत दूध नुसतं शेतकऱ्याकडे तयार होतं, दूध कुठे कंपनीत तयार होत नाही. पण खरी जर भेसळ बंद केली तर शेतकऱ्याच्या जीवनात आनंद यायला वेळच लागायचा नाही, कारण दूध हे आणखी कोणाला बनवता आलं नाही. सांगा आता, हा व्हिडिओ नक्की तुकाराम मुंडे साहेबांपर्यंत पोहोचल. कुठल्या कुठल्या गोष्टीमध्ये भेसळ होतं शेतकऱ्यांना, किंवा इतर गोष्टीमध्ये कुठला सामना करावा लागतो? शेतकऱ्याला खरी गरज आहे कृषीमधली खतं, औषधं, बियाणं, त्याच्यानंतर त्यांनी तयार केलेला माल. हे पैसेवाली मंडळी जी 2 पैसे ज्याच्याकडे, शेतकऱ्याचा माल घेऊन त्याच्यात मिलावट करून दुप्पट माल तयार करायचं तंत्र त्यांच्याजवळ आहे, शेतकऱ्याकडे नाही. खतामध्ये, बियामध्ये इकडे पण भेसळ होते. याच्यामध्ये तर भरपूर आहे. काही लोकांना तर नुसत्या पिशव्याच बदलल्या. सुपर फॉस्फेटचं DAP करायला वेळच लागू त्याला नाही. मोठा गोडान घ्यायचा आणि त्याच्यात 2 पैशावाले लोक इकडे तिकडे थैल्या तर काय जशाला तशा करून घेता येतात. आणि सारं खातं त्यांच्याकडेच असतंय, मिलावट असते, इथून तिथून लिंक असते त्यांची. त्याच्यामुळे कृषीमध्ये खरं तर मुंडे साहेबच पाहिजेत, कारण शेतकऱ्याला जो न्याय मिळायचा तो कृषीमधूनच मिळतोय. आणि कृषी एकमेव क्षेत्र शेतकऱ्याचं आहे. पण अनेक अधिकारी आहेत, त्यांच्याकडून तुम्हाला कशा अपेक्षा नाहीत? फक्त नाही, अनेक अधिकारी आहेत, पण त्यांचा अधिकार कुठे दाखवतात? अधिकारी तुकाराम मुंडे दाखवतात, कारण त्यांचं बिरहाळ पाठीवर आहे. ते बदलीला भेट नाहीत, बाकीचे लोक बदलीला भेटतात. लेकरा बाळाच्या सोयी सुविधा बघतात, घरच्या मंडळीच्या सोयी सुविधा बघतात, स्वतःच्या सोयी सुविधा बघतात. मुंडे साहेब त्याचा विचार करत नाहीत. घरच्या मंडळीला सांगतात पसारा काढू नको, आपली उद्या बदली होणार आहेत, खाय प्या पुरताच पसारा बाहेर काढ, मी जास्त दिवस टिकत नाही. कारण माझ्या जालना जिल्ह्याला ते कलेक्टर म्हणून आलते, तर जालना जिल्ह्याला जास्तीत जास्त 6 महिने टिकू दिलं नाही साहेब, कारण चांगल्या बढत्या लोकांच्या प्लॉटिंगच्या जमिनी बाहेर येऊ लागल्या. त्यामुळे मुंडे साहेब त्यांना नकोसे झाले होते. ताबडतोब मुंडे साहेबाची बदली करण्यात आली जालन्यातून. असे बरेचसे माळरान जालन्यात होते आणि ते फक्त बढत्या लोकांचे होते, जे आमदार खासदार अशा लोकांची मिलावट असणारे भूखंड होते. त्या भूखंडाचा भ्रष्टाचार मुंडे साहेबांना बाहेर काढला होता. आता हे दुधाची भेसळ त्यांनी बाहेर काढली, शेतकऱ्यांच्या दुधाचा भाव वाढलाय का? आता दुधाचा भाव नक्कीच वाढणार, कारण भेसळ जर कमी झाली तर दूध शॉर्टेज येणार आणि शेतकऱ्याचं दूध जास्त पैशाने विकणार. दूध वाढन, शेतकऱ्याला एक गोडी लागन दुधाचा व्यवसाय करायची. कारण आज दुधाचा व्यवसाय डब घ्यायला कशामुळे आला की भेसळ आलेली. ओरिजिनल दूध लोकांना कळणार, डुप्लिकेट लोक जास्त घ्यायला लागले. ओरिजिनल दुधाला पैसे मिळाणार शेतकऱ्याला, लोक गायी सांभाळणार, म्हशी सांभाळणार, विकून टाकायला लागले. ज्याच्याकडे 20-20, 25-25, 50-50 गायी म्हशी होत्या, ह्या लोकांचा धंदा डब घ्यायला आला. त्याचं कारण हे, जे लोक डुप्लिकेट लोक दूध तयार करून, काही लोक बऱ्याचशा पदार्थातून दूध तयार करतात. कोणी सोयाबीन मधून करत असेल, कोणी बऱ्याचशा काही केमिकल मधून दूध तयार केलं जातं जास्तीचं. मग चांगल्या ओरिजिनल शेतकऱ्याचा त्याच्यात त्रास व्हायला आला, त्याला 2 पैसे मिळाणार त्याच्याबद्दल. आणि मग दूध काय असं काही वेगळं तयार होत नाही ना. आणि मग आता माझी सुद्धा भावना आहे ना दूध व्यवसायाकडे वळायची, पण पहिल्याच लोकांना जर न्याय मिळत नसेल तर मी पुढे जाऊन काय करायचंय? त्याच्यामुळं पहिली गोष्ट अशी भेसळ बंद झाली पाहिजे की खरोखर शेतकऱ्याला न्याय मिळाला पाहिजे, त्याच्यातून 2 पैसे शेतकऱ्याला मिळावे आणि शेतकरी आनंदी व्हावा. तुकाराम मुंडेंचे बॅनर तुकाराम महाराजांच्या वेशामध्ये झळकवले जात आहेत, याकडे कसं पाहता तुम्ही? त्या काळामध्ये तुकाराम महाराज एक असे काही अधिकारी पुरुष होऊन गेले की जगात पहिली जर कर्जमाफी दिली असेल तर माझ्या तुकाराम महाराजांना दिली. आताच्या लोकांनी जी कर्जमाफी दिली ही तुटपुंजी दिली. तुम्ही आज तुकाराम मुंडेच्या बाबतीत बोलतात, त्यांच्या वेशामध्ये आपण तुकाराम मुंडेला बघू, खरोखरच बघा जोग आहे. त्यांनी न्याय द्यायला लागलेत ते समाजाला.
असाच त्यांच्या हातून न्याय घडो अशी मी सर्वांना आणि इतर विठोरा अधिकाऱ्यांना काय तुमचं म्हणणं आहे? महाराष्ट्रात इतर पण IAS अधिकारी आहेत आहेत ना, मग त्यांनी त्यांचं काम दाखव ना. तुकाराम मुंडेच का दाखवा लागलेत? बाकीच्याला का अधिकार नाहीत का? बरं. सारे आयुक्ताला अधिकार आहेत. इथं मावले उभे आहेत, त्यांना माहिती आहे का? तुकाराम मुंडे माहिती आहेत तुम्हाला? हो तुकाराम मुंडे माहित आहे. काय केलंय त्यांनी, काय करतायत ते? ते एवढे नाही सांगू शकत, पण तुकाराम मुंडे शेतकऱ्यासाठी चांगलेच आहेत एवढं सांगू शकतो. तुम्हाला काय वाटतंय? चांगला आहे तुकाराम मुंडे. होय. तुमचं काय मत बाबा? चांगला आहे तुकाराम मुंडे. चांगलंय. काय केलंय त्यांनी आता काम, काय माहिती आहे? भरपूर कामं केली त्यांनी, बंदी केली, गुटखा. आमची अशी इच्छा आहे की महापूजा तुकाराम मुंडेच्या हातानेच व्हावी. तुमची काय इच्छा आहे? तुमची काय इच्छा आहे? ती जर सगळं चांगलं होत असेल तर त्यांनीच करावी. होय, आणि मग मुख्यमंत्र्यांनी काय करायचं? मुख्यमंत्री नाही. आमची इच्छा आहे मुख्यमंत्र्यांनी करू नये, तुकाराम मुंडेनेच करावं. कुठं आलात तुम्ही माऊली? जालना जिल्हा, जालना जिल्हा. हा तालुका घनसावंगी, जिल्हा जालना, मुक्काम पोस्ट भुतेगाव. या माऊली म्हणतात तुकाराम मुंडेंच्या हस्ते पूजा करायची, महापूजा पांडुरंगाची. आता योग्यच आहे. त्यांचं काय निर्णय जे आहेत मुंडे महाराजांचं ते अतिशय योग्य आहेत. भ्रष्टाचार हा किंवा भेसळ आयुक्त काय दुधाचे पदार्थ आहेत, शेतकऱ्यांना योग्य भाव त्यामुळे मिळत नाही. तर हे काय दुधाचे पावडर हे असले भेसळ बंद करायचं झालीच पाहिजेत आणि मुंड्याला प्रतिसाद आपण दिलाच पाहिजे सर्व शेतकरी बंधूंनी. काय तुम्हाला काय वाटतं? प्रतिसाद दिला पाहिजे मुंड्यांना. होय, का दिला पाहिजे? बेसळ बंद झाली पाहिजे. नक्कीच काही युवक तिकडे बोलण्यासाठी आपली वाट पाहत आहेत. माऊली रामकृष्ण अरे, कसं पाहता तुकाराम मुंडे यांच्या निर्णयाकडे? तुकाराम मुंडे साहेबांचे निर्णय योग्यच आहेत. कुठले कुठले निर्णय आवडले तुम्हाला? त्यांचं दुधातली भेसळ असेल, गुटखा असेल आणि हॉटेलवरचे काही असेल खाद्यपदार्थ जे की भेसळयुक्त होते, ज्यात पनीर, खवा हे जे पदार्थ आहेत. आणि सर्रास आपल्या ग्रामीण भागामध्ये पण पनीर खातात. आणि पनीरमध्ये जे की दूध आपलं समजा 100 लिटर बनतंय आणि पनीर आपल्याला ते दूध घट्ट म्हणजे दूध हे करून पनीर बनवावं लागतं. तर पनीर दूध 100 बनतंय तर पनीर 200 लिटर बनायला लागलं, 200 किलो. हे भेसळमधून बनत होतं, ते कमी झालं. आणि साहेब आल्यामुळं हे पनीर तर गेलंच, पण आणखी माझं म्हणणं आहे पांडुरंगाकडे की साहेबासारखे कमीत कमी 10 तरी अधिकारी असावेत जे की मेन खात्यात असावे. तुम्ही काय विचार करता बरे सिस्टम बद्दल? अधिकारी लोक हे ते तुकाराम मुंडे बद्दल बोलताय, पण इतर अधिकाऱ्यांबद्दल तुमचं मत काय? इतर अधिकाऱ्यांनी त्यांच्या कामातून त्यांचं म्हणजे दाखवून द्यावं. तुकाराम मुंडे साहेबांनी कसं कामातून दाखवून दिलं तसं इतर अधिकाऱ्यांनी दाखवून काम करतात. मग काम करतात तर असं कसं त्यांचं कसं? प्रत्येकाला पैसे पाहिजे, प्रत्येकाला फक्त बंगले गाडी पाहिजे. लोकांचं काय घेणं देणं नाही त्यांना. जनतेचं काय घेणं नाही. फक्त म्हणणार आम्ही जनतेचं काम करतो, आम्ही जनतेचं करतो. जनतेला वेळेत काढलेले यांनी, मूर्ख जनतेला जमा केलेले. हो, पूर्ण मूर्ख जनतेला ठरवलेलं यांनी. आणि जो येतो यांच्यावरती राजकारणी लोकांचे हात आहेत, वर्चस्व आहे. प्रत्येक राजभवन गल्ली बसून तर दिल्लीपर्यंत सगळे भ्रष्टाचारी आहेत. शेतकऱ्यांचा कोणी विचार करत नाही. शेतकरी 100% दुःखी. 100 कोण लाख शेतकरी यांचा विचार, कोणता शेतकरी समाधानी आहे? कर्जमाफी करायचं म्हणलं त्याच्यामध्ये 100 हाती टाकतात. कुठल्या मैदान कुठल्या मोकळ्या मैदानी करतात, काही करत नाहीये. खताचा रेट किती 4,000 क्विंटल झालंय. काय शेतकऱ्याला पुरवणार ते? मग ते रेट कमी प्रत्येक अधिकाऱ्यांनी केले पाहिजेत. मग आता हे रेट वाढवून आम्हाला आता कर्जमाफी देणार, हे काय करायचं? ते आणि तिकडेच जाणार, त्यांचं कमिशन त्यांनी खाणार. शेतकरी आणि भिकारी ते भिकारीच. चांगली माहिती आहे तुम्हाला कमिशन वगैरे कसं असतं बरं? ते कमिशन वगैरे माहिती आहे? मग माहिती आहे की करा तेवढा त्यात आत उडी मारून ना आम्ही. उडी मारल्यानंतर कळत कसं कमिशन खातात अधिकारी? त्यांचं ते टक्केवारी त्यासनं जाणार आहे. टेबलच्या खाईनं त्यांच्याकडे जात आहे. आम्ही वहिनं द्यायचं, त्यांचे बुडणं जायचं, असं त्यांचा भाव आहे. मग शेतकरी कसा सुधारणार? आता हे माऊलीच्या कृपेने एवढे लोक गेल्यात, हे स्वतःच्या बळा नेल्यात आणि ते हिंडत्यात, ते इमानात हिंडत्यात. कुणाच्या तर जीवावर? शेतकऱ्याच्या जीवावर. गावगाड्यात काय चर्चा चालू आहे बरं? हे सगळे भेसळी विरुद्ध कारवाई वगैरे सुरू आहे, गावगाड्यात काय गप्पा मारतात? सिस्टीम चालली आहे गावगाड्याला ना, सगळी लोक याच्यावरती दुःखी आहेत. कुठल्याही सरकारवरती लोक दुःखी नाही. सरकार फक्त पक्ष फोडण्यामध्ये आहे, आज दुःखीच आहे. प्रत्येक सरकार पक्ष फोडण्याच्या मागे आमदार फोड, खासदार फोड ह्याच्यामध्ये आहे. याला काही जनतेचं घेणं देणं नाही. विकासाच्या मुद्द्यावर निधीसाठी नाही. विकास तुम्हाला येड बनवायसाठी विकास आहे. वैयक्तिक विकासाची गरजच नाही यांना. हे स्वतःची पोडगी भरायले तर विकास कुठं आलात?
परळी वैजनाथ मुंडे साहेबाच्या जिल्ह्यातून. आणि आम्हाला काय माहितीये का, शेतकरी वर्गाला ते खासदार फोडा आमदार फोडा त्याच्याशी आम्हाला देणं घेणं नाही. आम्हाला आमच्या मालाला भाव द्या. आमचे खताचे भाव बघा ना, 10, 26, 2250 रुपयाला पोत केलं. 1200-1300ची बॅग होती ती 2250. आम्ही टाकायचं आणि त्यात भेसळयुक्त तेल विकत घ्यायचं आम्ही वाळू, त्याच्यामध्ये वाळू मिक्स. बरं मला सांगा, तुम्ही आता बीडचे म्हणले, मुंडे साहेबाच्याच जिल्ह्यातले म्हणले, तुमच्या जिल्ह्यात होती का हो भेसळ? होती, भेसळ होती. आमचा जिल्हा काय असा मानाचा नाही, प्रत्येक महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये भेसळ आहे. आणि मी काय बोललो तुम्हाला सुरुवातीलाच की तुकारामजी मुंडे सारखे 10 तरी अधिकारी नेमावेत. तुकाराम मुंडे साहेबांना काय मेसेज द्याल की बीड जिल्ह्यामध्ये पण भेसळ होती? काय निरोप या व्हिडिओ? हा एक मेसेज देईल मी मुंडे साहेबांना, असा एक मेसेज देईल की मुंडे साहेब जे आहेत ते शहरी भागामध्ये स्ट्रॉंग झालं काम, पण माझं एक मुंडे साहेबांना आहे की ग्रामीण भाग आहे, म्हणजे खेडेपाड्यातले दुकान आहे, तिथं सर्रास आता पण गुटखा चालू आहे. हा ग्रामीण भागामधला गुटखा बंद करावा. कसं चालतं ते चेन गुटख्याची? काय म्हणले? गुटखा कसा विकला जातो बंदी असून सुद्धा? हा बंदी असून सुद्धा विकला जातो. बंद करून विकला जातो, पेपर मध्ये बंद करून पुढे मारली जाते, नंतर विकला जातो. म्हणजे अशी शक्कल लढवतात. आणि पोलीस डिपार्टमेंट पण जबरदस्त आहे ना, 10 रुपयाचा 20 रुपयाला. अनेक आपल्या महिला आहेत, तुम्हाला बोलायचंय, काय बोलायचंय? मला काय बोलायचं असणार आहे, माऊलीची वारी आली की कधी जाईन, कधी येईन, कधी पैसे गोळा करीन, खुरपून रोज शेतामध्ये काम करायचं आणि पैसे गोळा करून माऊलीच्या वारीला यायचं. मालाला भाव आहे का तुमच्या? मालाला भाव आता देईनात, त्याला बाया माणसानं काय करावं? हे गडी माणसं बोलायलीत की मला बद्दल, आम्ही काय बोलावं बाया माणसं? भेटला पाहिजे असं वाटतंय. तर हे होते वारकरी. चांदोबाचा लिंब या ठिकाणी हे वारकरी आंब्याच्या झाडाखाली सावलीमध्ये बसले होते, विश्रांती करत होते. त्यांच्याशीच शेती करतात म्हणून दुधाचा विषय असेल, इतर शेतीचा विषय असेल आणि वारीच्या श्रद्धेच्या विषयाबद्दल मी यांच्याशी काही मिनिटं गप्पा मारल्या. मात्र यामध्ये काही नमूद करावे असे शब्द. तुकाराम मुंडे हा देव माणूस आहे. या अधिकाऱ्यांनी जसं काम केलं तसं इतर अधिकाऱ्यांनी काम करावं. एक माऊली तर उत्स्फूर्त आली आणि म्हणाली की यंदाची माऊलींची जी महापूजा आहे ती मुंडे साहेबाच्या हस्ते केली पाहिजेत अशी मागणी केली. आणि इतर ग्रामीण भागामध्ये कशी भेसळ चालते, कशी गुटखा बंदीच्या नावाखाली गुटखा विक्री केला जातो, या गोष्टीवर, या विषयावर तरुण, वृद्ध हे आणि महिला यांनी उत्स्फूर्तपणे भरभरून आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केलेल्या आहेत. या व्हिडिओमध्ये वेळ झालेली आहे थांबायची. विष्णू सानप, लेट्सअप मराठी, चांदोबाचा लिंब.